हो, काय सांगणार की आज या ठिकाणी दुर्दैवी घटना घडलेली आहे. समृद्धी महामार्गावर काही कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अशा प्रकारची घटना आहे आणि आपण स्पॉट व्हिजिट देखील केलेली आहे. अत्यंत भीषण आणि दुःखदायक घटना जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर या ठिकाणी घडलेली. खरं तर आता निश्चित अजून नाही किती त्यामध्ये डेथ झाले, परंतु 6चा आकडा तरी आम्ही पाहिल्यानंतर कळाला. 6-7 लोक जखमी आहेत. समृद्धी महामार्गावर लेबर काम करणारे जे मजूर होते, विशेषतः त्यामध्ये सर्व महिला होत्या आणि पिकअपचा चालक एक जण पुरुष आहे. सर्वच जखमी किंवा मृत्यू ह्या महिलाच आहेत. एकच फक्त ड्रायव्हर हा जखमी आहे. मजुराला घेऊन जात असताना ट्रकने त्यांना उडवलं अशी प्राथमिक माहिती आहे. आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. मी सर्व डॉक्टर्स लोकांना सूचना केल्या इथं. आमचे सर्व शिवसेनेचे नेते भास्करराव आहेत, आमचे पंडित भुतेकर आहेत आणि भाऊसाहेब आहेत. आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि डॉक्टरला सूचना केल्या की अजून काही बाहेरून डॉक्टर बोलवायचे का, ब्लड लागतं का, सर्वांना रेफर करायचे का. परंतु पर्याप्त सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे. ती जी काही मेडिकल फॅसिलिटी लागेल ती फॅसिलिटी देण्याच्या संदर्भात सूचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहे. मीनवाईल या दरम्यान MSRDC चे प्रमुख माननीय गायकवाड साहेब यांच्याशी मी बोललो आणि या सर्व मृत लोकांना हे आपल्या मार्गावरती काम करणारे लोक होते, त्यांना आपण मदत केली पाहिजे. गायकवाड साहेबांनी मदत करू अशा प्रकारचा शब्द मला दिलेला आहे. मी माननीय शिंदे साहेबांशी बोलेल, माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण या करू. पण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, वाईट घटना आहे. अशा पद्धतीने मजुराचा, पोटासाठी काम करणाऱ्या मजुराचा अशा पद्धतीने मृत्यू होणं ही वाईट घटना है। सर हिंदी में बताइए आपने